बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय अग्निकांड प्रकरण नवजात शिशु कक्ष सील करण्यात आलेला आहे। फॉरेन्सिक विभागाकडून स्पॉट पंचनामा सध्या सुरू आहे। अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु कक्ष अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किट होऊन व्हेंटिलेटरला लागलेल्या आगीमध्ये 3 नवजात बाळांचा मृत्यू झाला होता। आता अतिदक्षता कक्ष घटनास्थळाला पूर्णपणे सील करण्यात आलेला आहे आणि तपास पूर्ण होईपर्यंत या विभागात अधिकृत प्रवेशात निर्बंध घालण्यात आलाय। पोलिसांच्या उपस्थितीत घटनास्थळाची पाहणी करण्यात आलेली आहे। याआधीची नेमकी कारण शोधण्याचा प्रयत्न आणि चौकशी समिती पोलीस करतायत। पोलीस असतील, फॉरेन्सिक टीम असतील आणि उच्चस्तरीय समिती या संपूर्ण घटनेची चौकशी करतायत। तर बातमी आहे धुळ्यातून। धुळ्यात एफडीएची कारवाई आहे। 1 एप्रिल ते 27 ऑगस्ट दरम्यान 1,16,00,000चा अवैध साठा जप्त करण्यात आलेला आहे। जिल्हाभरात 5 महिन्यात 1.25 कोटींचा मुद्देमाल आतापर्यंत जमा करण्यात आलाय। तर धुळ्यात 15 दिवसांपासून पावसाची दडी आहे। कापूस पिकावर मिलीबग रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय। हा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकरी संकटात आहेत। अनेक फवारणी करूनही ते रोग आटोक्यात येत नाहीये। मिलीबग असेल, लाल्या रोग असेल, अनेक प्रकारचे रोग ह्या कापूस पिकावर निर्माण झालेले आहेत आणि म्हणून मी शासनाला विनंती करेल की शेतकऱ्यांसाठी काहीतरी मदतीचा हात त्यांनी पुढे करावा अशी अपेक्षा करतो। आणि कृषी विभागाने सुद्धा ज्या ज्या क्षेत्रामध्ये असे प्रादुर्भाव झालेले क्षेत्र असतील त्यांना व्हिजिट देऊन योग्य ते मार्गदर्शन शेतकऱ्यांना करावं अशी मी त्यांना विनंती करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।